कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आहे हे सगळं? सगळं फेल गेलं ऐश्वर्या मॅडम। सारंगवर माझा काही परिणाम झाला नाही। मी खूप प्रयत्न केला, काय झालंय त्याला? असा का वागला तो माझ्याशी? इतके दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली, मला काय हवं नको ते सगळं बघितलं। मला वाटलं सगळं व्यवस्थित सुरू आहे, आणि आज जेव्हा मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा संस्कार आहेत, तिलोत्तमा मेहंदळेंचे संस्कार आहेत, आणि त्याच संस्कारांमुळे ती मूर्ख मुलगी या घरात टिकून आहे। सो मला बाजूला करून जर का तू काही करण्याचा प्रयत्न करत असशील तर करू नकोस, त्याने तुला हाती काहीच लागणार नाही। आणि आणखी एक, जर का तिलोत्तमा मेहंदळेला कळलं की सारंग तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये तर त्या क्षणी मॉम तुला घरातून बाहेर काढते। म्हणून या घरात मी सांगेन तसंच वागायचं आणि तेच करायचं। आणि येस, त्या मूर्ख मुलीचा भाऊ तो सखदेव संध्याकाळी रामनवमीचा कार्यक्रम करणार आहे। सो संधी मिळेल तेव्हा त्याचा अपमान करायचा आणि त्याला त्याची जागा दाखवून द्यायची। नाही म्हणजे त्याला बोललीस तर त्याच्या बहिणीलाही राग येईल, तिलाही वाईट वाटेल, आणि तिला राग आला तर त्या रागात ती काहीतरी चूक करेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल। सगळं ऐकलं मी तुझं ऐश्वर्या, आणि आता माझी बाजू कमजोर आहे मान्य आहे मला, पण एकदा सारंगला माझ्या जाळ्यात अडकू दे, मग तुझा हा सगळा माज उतरवणार आणि तुला माझ्या इशाऱ्यावर नाचवणार। नमस्कार नमस्कार नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण रामनवमीच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत, तर त्यानिमित्त सखदेव दादाचं आख्यान ठेवलेलं आहे। तर आपण त्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करणार आहोत। सखदेव दादा, हो जाऊ द्या। बोला राम नाम, बोला हरी नाम, बोला हरी राम कृष्ण जय जय। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज रामनवमी निमित्त आपण प्रभू रामांच्या आयुष्यातील एक कथा ऐकणार आहोत। तर ही कथा आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची, ज्यांनी माणसाला एका आदर्श जीवनाची घडी बसवून दिली। त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं की माणसानं जगावं कसं। प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा हा प्रभू रामचंद्रासारखा असावा। प्रभू रामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती होते। त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका ठामपणे पार पाडली। त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे निभावली। प्रभू रामचंद्रांना आपण मर्यादा पुरुषोत्तम राम असं संबोधतो। ते असे असण्यामागे बरीच कारणं आहेत, पण त्यातील एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगतो। बोलावा राम, जगावा राम, पदोपदे असावा राम। वनवासात असताना शूर्पणखेने प्रभू श्रीरामांना मोहित करण्याचा प्रयत्न केला। तिच्या डोळ्यात प्रभूंबद्दल प्रेम दिसतंय असं ती वारंवार सांगत राहिली। शूर्पणखा प्रभू रामांना भुलून सगळी बंधनं तोडायला तयार होती,
पण मर्यादा पुरुषोत्तम रामच ते बदलले नाहीत. कारण वनवासात त्यांच्यासह असणारी सीता माता तिचं अढळ स्थान कुणीच हलवू शकत नव्हतं. कारण सीता माता प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे सावलीसारखी उभी होती. हे सगळं मुद्दाम सुरू आहे. त्या शूरपणकासोबत माझी तुलना उभी गपचूप काय ऐकते नाही का तुम्हाला? म्हणूनच तर शूर्पणखेचा जळफळाट झाला होता. सीता माता याच प्रभू रामचंद्रांसाठी अंतिम सत्य होत्या. त्यामुळं कोणत्याही मोहाला बळी न पडता शूर्पणखेला तिच्या मर्यादेत राहायला सांगितलं. अहंकारी शूर्पणखेचं शेवटी नाक छाटलं गेलं आणि तिला तिची जागा दाखवण्यात आली. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या समोर एक आदर्श उभा केला. वा बुवा वा, छान झालं निरूपण. पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. ताई, तुमच्या हातून पूजा करायची आहे. या. नाही नको, यंदा माझ्या हातून नको. यावर्षी माझ्या सोनेच्या हातून पूजा होऊ दे. ही माझी मोठी सून अमृता. चालेल ना तुला? तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. यावर्षी पाळणा हलायलाच हवा. राजकुमार कुठे आहे? राजकुमार दादा काही कामानिमित्त बाहेर गेला. मनसू, घरात पूजा असताना तो का गेला बाहेर? काय ग? ठीक आहे, काळजी करू नका. अमृता एकट्यानं पूजा करेल, काय हरकत आहे? चालेल तुला? बस. आता अभिषेकाला सुरुवात करायची. प्रभू रामचंद्र की जय. आता सगळ्यांनी नमस्कार करायचे. सारंग, चल. हे प्रभू श्रीरामा, या घरात लवकरात लवकर पाळणा हलायला हवा अशी प्रार्थना करते. अरे वा पोरी, तुझी प्रार्थना फळाला येणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.